सर्व योग साधकांना हरिओम। आजच्या भागात आपण पाहणार आहोत आपल्या जीवनात योगाचे काय महत्त्व आहे। आजची जीवनशैली ही सर्व सुखसोयींनी उपयुक्त व भोगविलासाची सर्व साधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत। तरी देखील भारतातीलच नव्हे तर परदेशातील लोक देखील योगाकडे आकर्षित झालेली आपणास पाहायला मिळतात। असं का असेल बरे? या सृष्टीमधील प्रत्येक माणसांचे व्यवहार हे सुखप्राप्तीच्या लालसेनेच होत असतात, परंतु शारीरिक, मानसिक, ऐहिक ही सर्व सुखे अनित्य, क्षणिक व परिणामतः दुःखदायकच असतात। तलावर येणारा प्रत्येक मनुष्य हा 4 पुरुषार्थ म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो, परंतु पहिले 3 पुरुषार्थ प्राप्तीसाठीच मनुष्य आपले संपूर्ण आयुष्य घालवतो। त्याच्या पलीकडे जाण्याचा तो प्रयत्नच करत नाही। चौथा व महत्त्वाचा पुरुषार्थ मोक्ष हा योगाच्याच मुळे आपल्याला प्राप्त होऊ शकतो। म्हणून तर भगवद्गीतेत देखील श्रीकृष्णाने अर्जुनाला तू योगी हो असा सल्ला दिलेला आहे। आता आपण पाहूया आपल्या जीवनात योगाचे काय महत्त्व आहे। योगशास्त्र हे मानवाला सुखमय व उन्नत जीवनाचा मार्ग प्रदान करून उत्तम आरोग्य प्रदान करते। शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक स्वास्थ्य हे योगाभ्यासामुळे शक्य होते। मानसिक आणि बौद्धिक विकास, ताणतणाव कमी करण्याचा, मनशांती, आत्मविश्वास प्राप्त करण्याचा योगा हा एक साधा, सोपा आणि सरळ मार्ग आहे। शरीर मनाशी निगडीत विविध प्रकारच्या इच्छा मनुष्याच्या मनामध्ये सतत घुंगावत असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी मनुष्य सतत धडपडत असतो। या इच्छांवर नियंत्रण मिळवणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे आणि हे योगाभ्यासामुळे शक्य होते। प्रत्येक मनुष्यमात्रांमध्ये भूक, तहान, निद्रा व मैथुन या 4 गोष्टी निसर्गतःच विद्यमान असतात। आरोग्य अबाधित राहण्यासाठी या 4ही गोष्टींवर नियंत्रण असणे आवश्यक आहे आणि हे फक्त योगाभ्यासामुळेच शक्य होते। हे दुःख, व्याधी, चित्तवृत्ती यापासून मुक्ती मिळवण्याचेही साधन आहे। त्यामुळे सांसारिक क्लेशात राहूनही आपल्याला मनशांती लाभते। योग विद्येच्या साह्याने आकलनशक्ती कुशाग्र होते व इंद्रियांच्या व बुद्धीच्या साह्याने न समजणाऱ्या आत्म्याचे खरे स्वरूप आपणास समजते। योगाभ्यासाने आपले चित्त शुद्ध होऊन स्वतःच्या अंतरंगाचे स्वरूप आपणास कळते। जी व्यक्ती योगाभ्यास करते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता आणि तेज झळकत असते। अगदी प्राचीन काळापासून बघितले तर आपणास समजते की योगा हे आपल्या भारतीय संस्कृतीचे एक जीवनांगच होते आणि आहे। सुखी जीवन म्हणजे भौतिक, यांत्रिक गोष्टींमुळे मिळणारे कथाकथित सुख नसून निरोगी व समाधानी जीवन होय। आपल्या जीवनात योगाचे काय महत्त्व आहे हे आपण आज पाहिले। अजूनही बरेचसे मुद्दे आहेत, पण आत्ता तुर्तास इतकेच। आजचा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा। लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। हरिओम।